नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररी सायन्स अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। ज्या विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्स अकॅडमीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। व्हॉट्सअप मेसेज करत असताना लायब्ररी सायन्स अशा प्रकारे टाईप करा जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन केले जाईल। तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्थेमध्ये म्हणजे उच्च माध्यमिक असेल, माध्यमिक असेल, या शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे शिक्षकेतर पदासंदर्भात जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे। रयत शिक्षणच्या वतीने टेंडर सुद्धा करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे भरती प्रक्रिया होणार आहे। तर या पदासाठी म्हणजेच शिक्षकेतर पदासाठी नेमकी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी जे पद महत्त्वाचं आहे जे म्हणजे पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणजे फुल टाइम लायब्ररियन, या पदासाठी तुमच्याकडे कोणती शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कोणत्या पदासाठी तर पूर्णवेळ ग्रंथपाल या पदासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये जवळपास 2000 प्लस जे पदे रिक्त आहेत तर त्या पदासाठी तुम्हाला कोणती एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे याची माहिती या ठिकाणी आपण पाहूया। 25 फेब्रुवारी 2026 रोजी हा सेवा प्रवेश नियम या ठिकाणी रिवाइज करण्यात आला आणि या सेवा प्रवेश नियमानुसार या ठिकाणी पहा, शाळांतील शिक्षकेतर पदाची शैक्षणिक अर्हता म्हणजे पात्रता कोणती आहे तर ती या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्यासाठी जो महत्त्वपूर्ण पद आहे तर ते म्हणजे ग्रंथपाल। या ठिकाणी पहा 4 नंबरचं पद आहे ग्रंथपाल। या ग्रंथपाल पदासाठी भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे आणि पात्रता कोणती लागणार आहे तर या ठिकाणी पहा किंवा मध्ये म्हणजे दोन पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जर 2 पात्रता तुमच्याकडे असतील तर तुम्ही दोन्हीपैकी एक पात्रता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। तर या ठिकाणी पहिली पात्रता जी असेल तर ती म्हणजे संविधानिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील बिलीफ और बिलीफ इन्फॉर्मेशन सायन्स म्हणजे कोणता आहे, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स किंवा बॅचलर ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स यापैकी जर तुमच्याकडे जर डिग्री असेल तर तुम्ही शिक्षकेतर पदाच्या अंतर्गत पूर्णवेळ ग्रंथपाल या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। जर तुमच्याकडे ही डिग्री नसेल, जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे म्हणजे लायब्ररी सायन्सचा जर तुम्ही जर डिप्लोमा केला असेल सोबतच तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशन असेल, एनी डिग्री असेल म्हणजे BA असेल, BCom असेल, BSc असेल तर तुम्ही या पूर्णवेळ ग्रंथपाल पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकता। म्हणजे थोडक्यात काय तर या ठिकाणी 2 क्वालिफिकेशन त्यांनी दिलेत। तर पहिली म्हणजे तुमचं बिलीप असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, जर तुमच्याकडे बिलीप नसेल डिप्लोमा असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यासोबतच डिप्लोमासोबत तुम्हाला एनी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे। अशा प्रकारचे या पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 2000 प्लस जागेसाठी ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होऊ शकते। रयत शिक्षणच्या माध्यमातून आत्ताच म्हणजे कालच्या तारखेमध्ये टेंडर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेलं आहे की टेंडर एका एजन्सीला दिलं जाणार आहे आणि रयत शिक्षण संस्था त्या ठिकाणी परीक्षा क्वेश्चन पेपर्स या ठिकाणी तयार करणार आहे। अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा आणि सर्वात महत्त्वाचं आगामी काळामध्ये लायब्ररी सायन्सचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, कोणकोणते विषय असतात त्या संदर्भात सुद्धा आपण लवकरच एक नवीन बॅच सुद्धा लॉन्च करणार आहेत। त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा। आपला विषय हे आपल्याला मोठा करायचा असतो। आपलं महाराष्ट्रातलं हे पहिलं यूट्यूब चॅनल आहे जे की लायब्ररी सायन्सवर चांगल्या प्रकारे दर्जेदार कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहे। जर व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर जॉईन करू शकता। 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। परत एकदा नंबर रिपीट करतोय 99 21 273 558। लायब्ररी सायन्स जे तुमचे जवळचे मित्र आहेत ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, ज्यांनी ॲडमिशन घेणार आहेत, लायब्ररी सायन्स मधलं कसल्याही प्रकारची जर तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।